जय जिजाऊ. कसे आहात सर्वजण? आज मी शिवला आहे बटवा. हा बटवा जुन्या काळी जो वापरला जायचा, तर ह्याला मी एक नवीन लूक दिला आहे. ह्या बटव्याला दोन्ही साईडला अशा प्रकारे स्ट्रिप लावून तुम्ही स्लिंग बॅग प्रमाणे सुद्धा वापरू शकता, किंवा नऊवारी साडी घातल्यानंतर पारंपरिक जशा बायका त्या बटवा खोचायच्या कमरेला, तसाही खोचू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. ब्राह्मणी नऊवारी साडी शिवून झाल्यानंतर काही कपडा माझ्याकडे उरला होता, तर तो कपडा मी इथे हा बटवा तयार करण्यासाठी वापरला आहे. तर जे तुकडे होते त्याच्या मापाचं मी अस्तर आता इथे कट करत आहे. इथे आता समान मापाचे 2 तुकडे, त्यानंतर त्यापेक्षा एक छोटा तुकडा आणि आणखीन एक, असे 4 तुकडे आपल्याला कट करायचे आहेत. ह्या बटव्यामध्ये एकूण 3 कप्पे तयार होतात. सर्वात मोठा एक कप्पा, त्यानंतर एक छोटा आणि त्यापेक्षा आणखी एक छोटा. बटव्याचा सर्वात मोठा कप्पा बनवण्यासाठी 13 इंच उंचीचे आणि 6 इंच रुंदीचे 2 तुकडे मी घेतलेले आहेत. इथे आता हा साडीचा कपडा आहे, त्यामुळे तो जास्त पातळ आहे, म्हणून ह्याला मी अस्तर जोडत आहे. तुमच्याकडे जर जाड कपडा असेल तर अस्तर जोडण्याची गरज नाही. आणि समजा प्लेन फॅब्रिक वगैरे असेल तर तुम्ही त्यावर लेस वगैरे लावून त्याला डिझाईन करू शकता. दुसरा तुकडा आपल्याला 10 बाय 6चा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तिसरा जो छोटा तुकडा आहे तो 7 बाय 6चा घ्यायचा आहे. आता ह्या सर्व तुकड्यांना आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर आता जोडून झालेले आहे. आता ह्याला कशा प्रकारे आपण शिवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे. इथे आता उलटवर उलट बाजू आपल्याला ठेवायची आहे आणि हे उलटवर उलट बाजू ठेवताना मी दोन्ही बाजूची जी बॉर्डर आहे ती एकमेकांवर येईल अशीच ठेवलेली आहे. आता जो तिसरा तुकडा आहे त्याची बॉर्डर मी दुसऱ्या बाजूने ठेवली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच बाजूने ठेवू शकता, पण थोडासा वेगळा लूक येण्यासाठी मी ह्याला अशा प्रकारे ठेवत आहे. तर अशा पद्धतीने आपण पर्स शिवणार आहोत. त्याआधी जी वरची बाजू आहे प्रत्येक तुकड्याची तिला अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आता सर्व तुकड्यांना वरच्या बाजूने मी फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे आणि पहिलं जे सिक्वेन्स मी तुम्हाला दाखवलं होतं त्या सिक्वेन्सप्रमाणे मी आता प्रत्येक तुकडा ठेवत आहे आणि त्यानंतर त्याला मी शिलाई करून घेणार आहे. कोणताही बटवा बनवताना कलर कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असतं. उठून दिसणारे आणि गोल्डन कलर हे जास्त सूट करतात बटवा किंवा पर्स बनवताना. आता इथे तीनही साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर आता आपण आलो आहोत बटवा बनवण्याच्या फायनल स्टेपमध्ये. बटवा आपला रेडी झाला आहे. तुम्ही पाहू शकता पहिला कप्पा किती मोठा आहे, त्यानंतर दुसरा आणि तिसरा कप्पा. तर ह्याला तर आपल्याला फिनिशिंगसाठी साईडने स्ट्रिप्स जोडायच्या आहेत, जेणेकरून बटवा आपला आणखी चांगला आकर्षक दिसेल. ही जी स्ट्रिप आहे, जे बॉर्डर आहे कपड्याची त्यातूनच मी बनवलेली आहे. तिला डबल फोल्ड केली आहे आणि जी आपली कपड्याची उंची आहे, बटव्याची उंची आहे, त्या उंचीप्रमाणे ह्या स्ट्रिप मी कट केल्यात आणि दाखवल्याप्रमाणे त्याला मी आता जोडून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता की हा जो बटवा आहे मी किती सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला हाताने जरी शिवायचं असेल
तरी तुम्ही आरामात ह्याला शिवू शकता. तुम्ही ब्लाऊज पीसच्या कपड्यापासून, शिवणकामातून उरलेल्या कपड्यांपासून किंवा तुमच्याकडे जर लेस असतील तर त्या लेस एकत्र जोडून सुद्धा अशा प्रकारे छान छान बटवे बनवू शकता, जे तुम्ही लग्नात किंवा कोणत्याही समारंभामध्ये घेऊन जाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. आता हा मी बेसिक एक बटवा तुम्हाला दाखवलेला आहे. ह्याच्या पुढच्या ट्युटोरियलमध्ये ह्या बटव्याला आपण आणखीन डिझायनर कसं करू शकतो ते मी दाखवणार आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असे छान छान ट्युटोरियल. जर तुम्ही नवीन शिवणकाम करत असाल तर जुन्या कपड्यापासून पहिल्यांदा शिवणकाम सुरू करा आणि थोडासा आत्मविश्वास वाढल्यानंतर नवीन कपड्यामध्ये डायरेक्ट तुम्ही कोणताही बटवा किंवा पर्स बनवायला घ्या. तर कोणत्याही लग्न समारंभात किंवा फंक्शनमध्ये उठून दिसेल असा आपला छान बटवा तयार आहे. धन्यवाद. काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.